सन्माननीय सभापती महोदय, अतिशय महत्वाचा गंभीर प्रश्न आहे. सगळे त्याच्यावर बोलले. स्ट्रे डॉग्स हा आपल्याच इथे अशा भाग नाही, महाराष्ट्रात देशात सगळीकडे ही परिस्थिती आहे. म्हणून त्याच्यावर वारंवार उपाययोजना झाल्या. याच सभेपुढे माननीय सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्स आपल्या समोर होत्या. ठीक आहे, त्या आपण नोंदल्या, पण त्या दिवशी चर्चा पण झाली. आज आपण पुन्हा चर्चा करतोय. माझं काय म्हणणं आहे, आपल्याकडे किती पद मंजूर आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे? 2 पद आहेत. किती भरलेले आहेत? 2 पदांपैकी 1 पद कार्यरत आहे. दुसरं भरून टाका ना. येस. आयुक्त महोदय, तुम्हाला दुसरं पद भरायची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली. आता सुप्रीम कोर्टाने जर म्हटलं की पद भरा, तर आता कोणाच्या परवानगीची गरज नाही. हे बघा, तुम्हाला मी सुप्रीम कोर्टाने जे त्याच्यामध्ये हे सुप्रीम कोर्टाच्या याचा भाग आहे ना, जे तुम्ही येस सर, आम्हाला येस सर, दिलं मी ते. तेच म्हणतोय की ऐका आता आम्हाला सांगू द्या. तुम्ही म्हणता, पण त्यांना प्रपोज का नाही केलं की दुसरं पद भरा म्हणून? पाठवलं सर त्यांना, मी म्हणजे हे बघा, प्रशासनाला पाठवलेलं आहे. याच्यातला जो चौथा मुद्दा होता ना, हाऊ मेनी व्हेटेरियन्स आर देअर इन सो फार एज 29 म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आर कन्सर्न, देअर आर 77 veterinarians. In some of the places there is only one. For example, जळगाव, भिवंडी, उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आपल्याकडे एकच आहे, 2 सँक्शन्ड आहे, पण एकच धरला आहे. मग त्याच्यात त्यांचं सबमिशन असं आहे, देअर इज अन अर्जंट नीड फॉर फिलअप वॅकंट पोस्ट ऑफ veterinarians in all municipal corporations to begin with, so that there can be complete compliances of ABC rules regarding sterilization and vaccination. The state needs to assess whether the number of sanctioned veterinarians are sufficient to fully utilize the capacity of ABC and whether there is a need to increase the sanction strength. म्हणजे त्याचे 2 पार्ट आहे. पहिला पार्ट हा आहे की ज्या सँक्शन पद आहे ते ताबडतोब भरले पाहिजे, आणि मग राज्यांनी त्याचं असेसमेंट केलं पाहिजे की या महानगरपालिकेची लोकसंख्या किती आहे, इथे स्ट्रे डॉग्सची संख्या किती आहे, आणि त्याच्या उपाययोजना करायसाठी 2 सफिशियंट आहे का. जर 2 सफिशियंट नाही तर अजून तिसरा पण दिला पाहिजे, चौथा पण दिला पाहिजे. तर माझं काय म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टाच्या याच्यात जर आहे का त्यांचे पद भरले पाहिजे, त्याचा फायदा घ्या. तसं तर शासन आपल्याला मंजुरी देत नाही पद भरतीला, पण आता हा जर सुप्रीम कोर्टाने म्हटला त्याचा फायदा घ्यायचा. बा, सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनचा आम्ही कंप्लायन्स केला. एक पद, हे दोन्ही पद जे आहेत ना सन्माननीय सभापती महोदय, हे 8 मार्च 2007च्या शासन निर्णयामधले पद आहे. बरोबर आहे. ज्या दिवशी मी रिटायर झालो त्या दिवशी शासनाने माझ्या फॅक्स वरती महापौराला एक फॅक्स, माझी ही मागणी जी होती त्याच्यात आपलं पण पद होतं सन्माननीय आयुक्त महोदय पर्यावरण अधिकाऱ्याचं, ते सारेच्या सारे पद शासनाला आम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही आम्हाला सातत्याने तो 35% GR दाखवता की तुमचा खर्च 35% वर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पद भरती नाही मिळणार. फायरमनचे पद देत नाही, डॉक्टरांचे पद देत नाही, व्हेटरियन डॉक्टर्सचे देत नाही, पर्यावरण अधिकाऱ्याचे देत नाही. सन्माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्या जाहीर भाषणात हे सांगितलं की हे पद अपवाद करा, एसेन्शियल सर्व्हिसेसचे पद आहे आणि हे पद आपण दिले पाहिजे. आणि ज्या दिवशी मी रिटायर्ड झालो त्या दिवशी युडीचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते फाटक साहेब, त्यांनी मला स्वतः फोन केला, तुमचं काही काम शिल्लक आहे का? मी म्हटलं साहेब ते पदांचं आहे. म्हणे मी 4 वाजता तुम्हाला पद सँक्शन करून देईन. आणि 4:03 माझ्या फॅक्सवर तो फॅक्स आला. त्यांनी मला विचारलं तुमचा फॅक्स नंबर, म्हटलं साहेब आयुक्ताच्या याच्यावर पाठवा. डेप्युटी सेक्रेटरीचा फोन आला, कारण आपला सर्व व्यवहार पत्रव्यवहार जो आहे तो आयुक्ताकडे जातो. ते म्हणे नाही, म्हणे डिपार्टमेंटचे प्रिन्सिपल सेक्रेटरीने सांगितलं की हा जो GR आहे पदमान्यतेचा हा आम्ही महापौरांना देणार, त्यांना आमच्याकडनं हे गिफ्ट आहे. माझं काय म्हणणं आहे, 2 पद आहेत ना, भरून टाका. एका माणसावर फारच भार आलेला आहे, त्याच्यामुळे भारही कमी होईल आणि कामाचं विभाजन होईल, आणि मग पुन्हा आपण त्याचं असेसमेंट करून शासनाकडे विनंती करा. माझी तुम्हाला विनंती आहे. मुख्य ह्याच्यामध्ये 2 होते ना, एक मला वाटतं मुख्य होता आणि एक असिस्टंट होता ना. तसं काहीच नाहीये, त्याच्या पशुवैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी. मग तेच तर 2 वेगळेच आहे की नाही. पशुवैद्यकीय अधिकारी एक पहिलं पद, आणि सहाय्यक ते आपले जे पशुवैद्यकीय अधिकारी होती ज्यांनी सुसाईड केलं ना, मला वाटते त्या व्यक्तींनी त्यावेळेला त्यांचं पद रिक्त झालं होतं. आणि सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी त्याची माहिती बोलवा आणि ते पद शासनाला कळवा की आमच्यावरती बा सुप्रीम कोर्टाच्या ह्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत, त्यामुळे हे पद भरायचं आम्ही भरतोय असंच कळवा. बरोबर. परवानगी मागूच नका, आम्ही भरतोय आणि भरून टाका. काही नाही होत. आपण 2 होतील तर कमीत कमी त्याच्यावर काही ना काही लक्ष दिलं जाईल विभागावर. तिसरी गोष्ट याच्यात अशी आहे की जे पकडण्याचे वाहन आहे ते सुद्धा विषम आहे. म्हणजे डॉग्सची संख्या आणि वाहनं
हे सुप्रीम कोर्टाच्या याच्यात त्यांनी नमूद केलं आहे. मग आता आपल्या जो 2 आहे, 4 करा, 5 करा. आपलं शेवटी काय आहे, शेल्टर हाऊस वगैरे हे सगळं होणार आहे. हे सगळं असतानाही परिस्थिती आपली जी आहे महानगरपालिकेची ती जर विचारात घेतली तर आपल्याला हळूहळू पुढे जावं लागणार आहे. त्रासही कमी झाला पाहिजे, उपाययोजनाही झाल्या पाहिजे. काही एनजीओ जर याच्यामध्ये व्हॉलंटरीली येऊ शकत असतील, पुष्कळ एनजीओ आहेत की ज्या पशुवरती पक्ष्यांवरती काम करतात, व्हॉलंटरीली कोणी येत असेल समोर की बा आम्हाला तुमच्याकडून काहीच नको, सुपरविजनच काम करा. हे लोक बरोबर काम करतात की नाही करत याच्यावर सुपरविजन करण्यासाठी काही एनजीओ पुढे येत असतील, त्यांना मागवा. हे एवढे सदस्य बसले, आता रेवणेताई बोलून राहिल्या, या बोलताय, यांचं निश्चित मी त्यांच्या बोलण्यावरनं माझ्या लक्षात असं आलं की त्यांचे नक्कीच या क्षेत्रात काम असलं पाहिजे, लोकांशी संपर्क असला पाहिजे. या 3-4 गोष्टी कराव्या अशी आपल्याला विनंती आहे मान्य सभा.